जय महाराष्ट्र मित्रांनो, कित्येक दिवसाच्या नंतर आता मात्र सगळ्यात मोठी घडामोड अजितदादा पवार यांच्या मृत्यूबद्दल सगळ्यात मोठी घडामोड आज विधिमंडळामध्ये समोर आली। मित्रांनो, दादांचे सहकारीच दादांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंतुष्ट होते आणि मित्रांनो, अजितदादा पवार हे गेल्याच्या नंतर त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हातात घेण्यासाठी या बड्या नेत्यांनी सगळ्यात मोठा खेळ केल्याचा रोहित पवारांचा विधानमंडळामध्ये सगळ्यात मोठा हल्लाबोल। आणि मित्रांनो, याला देखील सुनेत्रा वहिनीने देखील सगळ्यात मोठी बातमी देऊन महाराष्ट्राला अखेर सगळ्यांच्या समोर आणले। दोन बड्या नेत्यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हातात घेण्याचे मनसुबे अखेर सुनेत्रा पवार यांनी उधळून लावले। मित्रांनो, दादांच्या मृत्यूस कारणीभूत असणारे हेच ते का, असा प्रश्न सध्या महाराष्ट्रात विचारला जात आहे। नेमके कोण आहेत बरं नेते ज्यांची हकालपट्टी आणि ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष ताब्यात घ्यायचा होता? मित्रांनो, सुनेत्रा वहिनीने देखील सगळ्यात मोठा खुलासा आता केला आहे। मित्रांनो, अजितदादा पवार यांचा मृत्यू कसा झाला तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि हा घातपात होता। 100% तो घातपात घडवून आणला होता, हे आता नवीन सांगायची गरज वाटत नाही। आणि तशा प्रकारची सगळीच्या सगळी माहिती सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांनी महाराष्ट्रासमोर मांडल्याचं आपण पाहिलंय। आणि मित्रांनो, या एकाच घडामोडीमुळे महाराष्ट्राचं राजकारण आता वेगळ्या वळणावरती आलं असून अजितदादा पवार मृत्यू झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष स्वतःच्या नावावरती करण्यासाठी काही बड्या नेत्यांनी खूप मोठी फिल्डिंग लावली होती। याची सुनेत्रा पवार यांना देखील कुणकुण लागली होती। रोहित पवार यांनी तर त्या नेत्यांची नावच सांगितलेली आहेत। मित्रांनो, अजितदादा गेल्यानंतर आम्ही दोघेच पक्षाचे कर्ते धरते आहोत, तेव्हा आमच्या सगळ्या माहितीनुसार आमचीच सगळी या पक्षामध्ये आता प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, तेव्हा हा पक्ष आमचाच असल्याचं भासून मित्रांनो संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्याची तयारी सध्या सुरू केली होती। म्हणजे दादांचा मृत्यू हा अपघात नव्हता, हा घातपात होता। दादांचा घातपात घडवून आणला गेला, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष आपल्या ताब्यात घेण्यासाठी सगळीकडूनच जोरदार फिल्डिंग लावली गेली। महाराष्ट्राला त्याच दिवशी शंका आली होती ज्या दिवशी अजित पवार यांचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा वहिनी यांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेशाबाबत काही नेत्यांची हालचाल सुरू झाली होती। मित्रांनो, रोहित पवार यांनी आज दोन नावं महाराष्ट्रासमोर आणलेली आहेत। ती दोन नावं म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्राचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केंद्रीय कार्याध्यक्ष असणारे प्रफुल्ल पटेल, या दोघांची नावं घेत रोहित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज दुपारी खळबळ उडवून दिली आणि याला दुजोरा देखील मिळतोय। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सध्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी देखील निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय। निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यांनी म्हटलंय की 28 जानेवारी नंतरची जेवढी पत्रकं कुणाच्याही नावाने आले असतील त्या पत्रकाचा आणि पक्षाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, ती पत्रकं आपण बाजूला करावी किंवा त्या पत्रकाचा आपण कधी विचार करू नये। म्हणजे मित्रांनो, दादांचा अपघात झाला 27 तारखेला आणि 28 तारखेला यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार सुरू केला। म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हातात घेण्याच्या हालचाली सध्या बड्या नेत्यांनी सुरू केल्या होत्या। हीच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी लाजिरवाणी बाब आहे। आपला नेता, आपला सगळ्यात मोठा बाप आज आपल्याला सोडून गेला आहे, मृत्युमुखी पावला आहे। ज्याने आपल्याला या पदावरती बसवलं ते दादा आता आज आपल्यात नाहीत, तेव्हा ते पक्ष सोडून गेलेत। मग त्यांची जागा घेण्यासाठी दुसऱ्या फिल्डिंग लावणारे दोन बडे नेते यांची मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून हरकती तय झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यातील बड्या नेत्यांना, आमदारांना आता यांची घृणा येऊ लागली असून दादांच्या मृत्यूच्या पश्चात अशा प्रकारचं काम करणं म्हणजे दादांची जागा घेणं हे तुम्हाला कधीच नाही, अशी सर्वसामान्य प्रतिक्रिया नेत्यांकडून सुरू झाली। मित्रांनो, यामुळे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची पक्षातून लवकर हकालपट्टी होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांनी केलेले आरोप खरे आहेत का हे लवकरच समजेल, परंतु दादांच्या पश्चात
पक्ष ताब्यात घेणं ही अतिशय घृणास्पद बाब आता समोर आली आहे. धन्यवाद.